नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर डॉक्टर मालविका तांबे यांनी बहुगुणी आवळ्याविषयी काही माहिती दिली आहे, तर ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा. हा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा. व्हिडिओला एक लाईक करा आणि इतरांपर्यंत देखील अवश्य शेअर करा. तर रोज 1 चमचा आवळ्याचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्याने अस्थिधातूचे पोषण होते. पर्यायाने केस गळती कमी होते, नखे पुष्ट होतात आणि दातांचे त्रास कमी व्हायला मदत मिळते. आयुर्वेदिक औषधांमध्ये त्रिफळा चूर्ण हे एक महत्त्वाचे औषध आहे. रोज 1 चमचा त्रिफळा चूर्ण तूप व मधाबरोबर घेणे हे डोळ्यांसाठी व केसांसाठी उपयुक्त रसायन आहे. अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण रात्रभर अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवावे. सकाळी वस्त्र गाळ करून त्या पाण्याने डोळे धुवावे. असे केल्याने दृष्टीमध्ये सुधार होतो. अपचन, मळबद्धता, आम्लपित्त या त्रासांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर एक चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्यास मदत होते. यकृतवृद्धी, सतत डोके दुखणे, रक्तपित्त व अपचन या त्रासांमध्ये अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण 3 वेळा पाण्याबरोबर घेतल्याने फायदा होतो. स्त्रियांमध्ये रक्तस्राव अधिक होत असल्यास 2 ते 3 चमचे आवळा चूर्ण व अर्धा चमचा जिऱ्याचे चूर्ण रात्रभर पाण्यात भिजवावे. सकाळी वस्त्रगाळ करून प्यायल्यास मदत मिळते. च्यवनप्राश. आता एक कथा सांगतो ती अशी. आवळा स्वतः एक रसायन आहे, परंतु आवळ्यापासून सगळ्यात महत्त्वाचे रसायन बनवले जाते ते म्हणजे च्यवनप्राश. भारतीय घरांमध्ये अगदी लहानपणापासून च्यवनप्राश देण्याची पद्धत आहे. अशी कथा आहे की च्यवन ऋषींनी लग्न केले तेव्हा त्यांच्यामध्ये वृद्धत्वाची सर्व लक्षणे दिसू लागली, म्हणजेच म्हातारपणाची सर्व लक्षणे दिसू लागली. त्यांच्या पाठीच्या कण्याची ताकद जाऊन डोके जमिनीकडे जायला लागले. त्यांना संतान प्राप्तीची अपेक्षा होती, म्हणून स्वतः अश्विनी कुमारांनी आवळ्याचा च्यवनप्राश बनवून त्यांना दिला. त्यानंतर त्यांचे वय स्थापन झाले, म्हणजे तारुण्य परत मिळाले. पाठीच्या मणक्यांना ताकद मिळाली, वीर्यवृद्धी झाली व ते गृहस्थाश्रमाचे पालन करू लागले. म्हणून च्यवनप्राशला महत्त्व दिलेले आहे. च्यवनप्राश खरे तर सोपे रसायन आहे. कायम सेवन करता येते. सगळ्या आजारांना दूर ठेवते. याच्या सेवनाने शरीराची ताकद वाढते. आवळ्याचे इतर सगळे फायदे मिळायला मदत होते. च्यवनप्राश बनवणे ही एक कला आहे. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे नेहमी म्हणत की शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेला च्यवनप्राश सेवन करता आला तरच तो खरा च्यवनप्राश. संतुलन फार्मसीत आयुर्वेदिक ग्रंथात सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचे तंतोतंत पालन केले जाते. च्यवनप्राश जातो. याच्या पहिल्या अन्य वनस्पती सप्तधातूला संतुलित करतात, पुष्ट करतात. रक्तशुद्धीसाठी, शरीराची एकंदरीत प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, वीर्यवर्धन होण्यासाठी त्यांचा काढा बनवणे अपेक्षित असते. साधारणपणे 40 उत्तम प्रतीच्या वनस्पती च्यवनप्राश बनवताना वेगवेगळ्या टप्प्यांवर वापरल्या जातात. त्यामुळे आवळ्यांवर या वनस्पतींचा संस्कार होतो. शिजवलेल्या आवळ्याच्या बिया व रेषारहित गर तुपांवर व तेलावर लालसर परतला जातो. शिजवलेल्या आवळ्याच्या बिया